मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर पुन्हा एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आपल्या पुढे आलेलो आहे. मित्रांनो, काल भारतामध्ये आणि संपूर्ण दक्षिण आशिया म्हणजे भारताचे शेजारी देश यांच्यामध्ये एक अत्यंत खळबळजनक घटना घडली, ज्याच्या हेडलाईन्स सगळीकडे आल्या. आणि ती घटना होती आपला जो शेजारी देश आहे, आपल्या पूर्वेकडचा जो शेजारी देश आहे बांगलादेश, जो भारतासाठी आर्थिक, व्यापारी, सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. या देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशच्या एका कोर्टाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा, फाशीची शिक्षा सुनावली. आणि त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये खळबळ माजली. याचं कारण असं होतं की गेल्या 15 महिन्यांपासून शेख हसीना या भारतामध्ये वास्तव्य करत आहेत. या खटला जो चालला, ह्या खटल्यामध्ये साधारणतः त्यांना आणि त्यांच्या गृहमंत्र्यांना दोघांनाही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली. आणि हे दोघंही जण सध्या भारतामध्ये आहेत. आणि मित्रांनो, ज्या वेळेला हा निकाल लागला त्यावेळेला त्याचं लाईव्ह टेलिकास्ट जे होतं हे संपूर्ण बांगलादेशमध्ये केलं गेलं होतं. विशेष करून ढाका युनिव्हर्सिटी जी आहे, या ढाका युनिव्हर्सिटीमध्ये याचं लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं होतं. आणि या निर्णयानंतर बांगलादेशमध्ये मिठाई वाटली गेली. विशेष म्हणजे बांगलादेशबरोबर आणखीन एक देश अतिशय खुश झाला या निर्णयामुळे, आणि ज्या देशामध्ये पण मोठं सेलिब्रेशन केलं गेलं आणि तो होता पाकिस्तान. आणि त्यामुळे ह्या दोन देशांमधलं हे मोठं सेलिब्रेशन आणि शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, यांना मृत्यूदंडाची शिक्षा. मित्रांनो, हा जो मुद्दा आहे हा जरी एका व्यक्तीच्या मृत्यूदंडाशी निगडीत असला तरी या घटनेचे परिणाम हे संपूर्ण दक्षिण आशियाच्या राजकारणावर होणार आहे, भारत बांगलादेश संबंधांवर होणार आहेत. त्यामुळे हा विषय नेमका काय आहे हे आपण आज अत्यंत सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हे नेमकं प्रकरण काय आहे, त्यांना फाशीची शिक्षा ही का सुनावली गेली, ती कोणत्या कोर्टाकडनं सुनावली गेली, या देखील गोष्टींची चर्चा आपण आजच्या आपल्या ह्या प्रेझेंटेशनमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूयात. काल जे बांगलादेशमधल्या ढाकामधलं इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल ज्याला म्हणतात, ICT, हे एक पद्धतीचं कोर्ट आहे. या कोर्टनी जवळपास 28 दिवस त्या ठिकाणी हिअरिंग चालली आणि 2.5 तास या निकालाचं वाचन हे करण्यात आलं. आणि त्यामध्ये हजारो पानांचं आरोपपत्र होतं, शेकडो पानांचं निकालपत्र होतं. आणि त्यामध्ये प्रामुख्याने 3 जणांच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला. एक तर शेख हसीना आणि त्यांचे होम मिनिस्टर, या दोघांना मृत्यूदंडाची शिक्षा, आणि जे इन्स्पेक्टर जनरल होते त्या काळामध्ये, शेख हसीनांच्या काळामध्ये, त्यांना माफीचा साक्षीदार केलं गेलं आणि त्यांना 5 वर्षाची शिक्षा ही सुनावली गेली. मित्रांनो, हे ICT हा काय प्रकार आहे, इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल ज्याला असं म्हणतात, आणि त्यांनी ही शिक्षा सुनावलेली आहे. तर प्रथम हे ICT काय आहे हे आपण समजून घेऊ. ICT म्हणजे इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल, याची स्थापना खुद्द शेख हसीनांनीच केलेली होती आणि ही स्थापना त्यांनी 2010 केलेली होती. मित्रांनो, बांगलादेश हा 1971 स्वतंत्र झाला आणि तो स्वतंत्र झाल्यानंतर 1973 बांगलादेशच्या संसदेमध्ये एक कायदा केला गेला आणि या कायद्याच्या आधारावरती 2010 शेख हसीना यांनी इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल तयार केलं. याचा उद्देश काय होता, तर याचा पर्पज जो होता हा लिमिटेड होता. तो असा होता की 1971च्या बांगलादेशच्या स्वातंत्र्य संघर्षामध्ये ज्या बांगलादेशच्या लोकांनी पाकिस्तानची मदत केली, पाकिस्तानला सहकार्य केलं, असे ज्यांना रजाकार असं म्हणून संबोधलं जायचं, त्यांनी मानवतावादाविरुद्ध गुन्हे केले होते, मानव अधिकारांचं उल्लंघन केलेलं होतं. आणि त्यांच्यामुळे जो बांगलादेशचा मुक्तीसंग्राम झाला आणि ज्यामध्ये शेकडो हजारो निरपराध लोकांच्या हत्या झाल्या, विशेष करून पाकिस्तानकडनं हत्या झाल्या, त्यासाठी कोण जबाबदार आहे यांच्या संदर्भामध्ये ह्या लिमिटेड पर्पजसाठी त्यांच्यावर खटले चालवले जावेत, म्हणून 2010 ह्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलची निर्मिती करण्यात आली. आणि त्या माध्यमातून साधारणतः 57 जणांवरती अशा प्रकारचे खटले हे चालवले गेले. त्यापैकी 7 लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा ही सुनावली गेली. त्या 7 पैकी 6 जण जे आहेत हे प्रामुख्याने परदेशामध्ये आहेत, कारण ते पळून गेले. त्याच्यातला एक जण युनायटेड किंगडममध्ये आहे, काही कॅनडामध्ये आहेत, आणि एक व्यक्ती जो बांगलादेशमध्ये राहिला त्याला देखील 2025 म्हणजे मोहम्मद युनूस हे ज्या वेळेला तिथं आले त्यावेळेला ह्या मोहम्मद युनूस यांनी त्याला देखील मुक्त करून टाकलं. त्यामुळे आपण असं बघतो की 2010 हे वॉर क्राईम ट्रिब्युनल हे शेख हसीना यांनी पुढाकार घेऊन तयार केलेलं होतं आणि ते 1973चा बांगलादेशच्या संसदेमधला म्हणजे त्यांचा जो पार्लमेंटरी ॲक्ट आहे
त्याच्या अंतर्गत या वॉर ट्रिब्युनलची निर्मिती केली गेली होती. मित्रांनो, आता त्याच्यामध्ये एक घटना दुरुस्ती देखील झाली, ती 2013मध्ये झाली. त्यावेळेला देखील शेख हसीना या पंतप्रधान होत्या. 2013मध्ये त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती अशी झाली की पूर्वी ह्या वॉर ट्रिब्युनलनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला चॅलेंज करता येत नव्हतं किंवा त्याच्या विरोधात अपील करता येत नव्हतं. पण 2013मध्ये शेख हसीनाने एक अमेंडमेंट केली आणि ते अमेंडमेंट करून आता त्याच्यामध्ये अपीलची प्रोव्हिजन ठेवण्यात आली. मित्रांनो, हे जे वॉर ट्रिब्युनल क्राईम ट्रिब्युनल तयार करण्यात आलेलं होतं त्याचा जसं मी सुरुवातीला सांगितलं लिमिटेड पर्पज होता आणि तो पर्पज संपला. आणि त्यानंतर हे जे क्राईम ट्रिब्युनल आहे हे मागे पडलं, त्याचा पर्पज नसल्यामुळे ते डिफंक्ट झालं. मात्र ज्या वेळेला आता सध्या बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार आहे आणि या अंतरिम सरकारचे जे प्रमुख आहेत मोहम्मद युनूस यांनी त्याचं पुनरुज्जीवन केलं आणि त्याचा मॅन्डेट बदलला आणि पुन्हा एकदा घटना दुरुस्ती केली आणि त्याचा मॅन्डेट म्हणजे जर 1971च्या बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामामध्ये जे दोषी होते, पाकिस्तानला मदत करणारे होते, केवळ त्यांना शिक्षा सुनावण्यासाठी जे क्राईम ट्रिब्युनल तयार करण्यात आलं होतं त्याचा स्कोप वाढवला, त्याची व्याप्ती वाढवली आणि त्यांनी याच क्राईम ट्रिब्युनलकडनं शेख हसीना यांच्या विरोधामध्ये खटला चालवला. किंबहुना मागच्या 2024मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये जे प्रचंड प्रोटेस्ट झालेले होते त्या प्रोटेस्टमध्ये ज्या तरुणांचा मृत्यू झाला होता, युवकांचा मृत्यू झाला होता, त्याची चौकशी करण्याची जबाबदारी या क्राईम ट्रिब्युनलकडे देण्यात आली. म्हणजे ज्यासाठी पर्पजसाठी हे ट्रिब्युनल तयार केलं गेलं होतं तो पर्पज पूर्णपणे मागे पडला आणि एका वेगळ्या गोष्टीसाठी त्याचा वापर हा प्रामुख्याने केला जायचा आपण बघत आहोत. आता मित्रांनो बघा की हा जो इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल आहे ज्यांनी शेख हसीना यांना शिक्षा सुनावलेली आहे त्याचे जे प्रमुख जज आहेत किंवा जे प्रमुख न्यायाधीश आहेत हे न्यायाधीश कोण आहेत? तर हे न्यायाधीश ते आहेत की ज्यांनी 2010मध्ये जमाते इस्लामी या बांगलादेशमधल्या संघटनेने पाकिस्तानला मदत केलेली होती. त्या जमाते इस्लामीच्या नेत्यांवरती खटला चालवण्यासाठी म्हणून जो इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल तयार करण्यात आलेला होता त्यामध्ये जेव्हा ह्या जमाते इस्लामीच्या लोकांवरती खटले चालू होते तेव्हा त्यांची बाजू मांडण्यासाठी जो वकील पुढे आला तोच वकील म्हणजे ज्यांनी जमाते इस्लामीची बाजू मांडली त्याच वकिलाला मुख्य न्यायाधीश बनवलं गेलं आणि त्याच व्यक्तीकडनं हा खटला जो आहे हा चालवला गेला आणि शिक्षा सुनावली गेली. म्हणजे याच्यातनं क्रिस्टल क्लिअर होतं की या शिक्षेच्या मागे कशा प्रकारचा कट आहे, कशा प्रकारची कॉन्स्पिरसी आहे. मित्रांनो, ज्या वेळेला 26 दिवस साधारणतः हे हिअरिंग चाललं, या 26 दिवसांमध्ये शेख हसीना यांना आपली बाजू मांडण्यासाठी वकील नेमण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा प्रामुख्याने निर्णय देण्यात आला. त्यांची बाजू पण त्याच्यात ऐकण्यात आलेली नाही आहे. सध्या बांगलादेशमध्ये संसद अस्तित्वात नाही आहे. त्यांच्या सर्व न्यायाधीशांनी राजीनामे दिलेले आहेत आणि तिथं आता अंतरिम सरकार आहे. आणि अशा वेळेला एखादं मिलिटरी कोर्ट जसं असतं अशा प्रकारचे मिलिटरी कोर्ट जे असतात हे प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये आणि आपल्याला इतर काही इस्लामिक देशांमध्ये दिसून येतात की जे तात्काळ कॉन्स्टिट्यूट केले जातात आणि त्यांच्याकडनं प्रतिपक्षाची किंवा दुसऱ्या पक्षाची बाजू न ऐकता तात्काळ निर्णय दिले जातात. पाकिस्तानमध्ये अशा घटना तुम्हाला वारंवार घडताना दिसून येतात. आता मित्रांनो लक्षात घ्या की अशा स्वरूपाची जेव्हा शिक्षा ही शेख हसीनांना दिली गेली त्यांच्या विरोधात काय आरोप होते आणि नेमकं हे प्रकरण काय, कशासाठी त्यांना दोषी ठरवलं गेलं हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यापूर्वी शेख हसीना ह्या कोण आहेत हे प्रथम थोडक्यात समजून घ्या. शेख हसीना या बांगलादेशच्या 15 वर्ष पंतप्रधान राहिलेल्या आहेत. त्यांचा पक्ष अवामी लीग. लक्षात घ्या, ह्या शेख हसीना ज्यांनी बांगलादेशच्या स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती केली त्या शेख मुजीबुर रहमान यांच्या त्या कन्या आहेत आणि त्यांच्याकडनं त्या स्टुडंट लाईफपासून ॲक्टिव्हिस्ट होत्या. त्यांचं शिक्षण पण उच्च त्या विभूषित आहेत आणि मग नंतर त्या पॉलिटिक्समध्ये आल्या आणि पॉलिटिक्समध्ये येऊन त्या 15 वर्ष बांगलादेशच्या पंतप्रधान राहिल्या. मित्रांनो लक्षात घ्या की हे जे शेख मुजीबुर रहमान आहेत की ज्यांनी स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती केली होती
त्यांना आणि त्यांच्या पत्नीला म्हणजे 71 साली बांगलादेशची निर्मिती झाली आणि 75मध्ये तिथल्या मूलतत्ववादी गटांनी शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या पत्नीची निर्घृण हत्या केली. मित्रांनो, त्याच वेळेला शेख हसीना पण मारल्या जाणार होत्या, परंतु त्यावेळेला त्या देशाच्या बाहेर होत्या म्हणून शेख हसीना वाचल्या आणि मग नंतर त्या पॉलिटिक्समध्ये आल्या. आवामी लीग 15 वर्ष या बांगलादेशमध्ये त्यांची सत्ता होती. मित्रांनो, जेव्हा शेख हसीना या सत्तेवरती होत्या त्यावेळेला काही महत्त्वाच्या घडामोडी बांगलादेशमध्ये घडल्या. विशेष म्हणजे बांगलादेशचा आर्थिक विकास हा इतका झपाट्याने झाला की बांगलादेश आशिया खंडामधला सर्वात जास्त वेगवान, ज्याची अर्थव्यवस्था वेगाने प्रगतीवर करते आहे असा वेगवान देश तो गणला गेला. एवढंच नाही तर जगामध्ये जे इस्लामिक देश आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त विकास दर कोणाचा होता तो बांगलादेशचा होता. साधारणतः 6 to 8% पर्यंत GDP ग्रोथ रेट हा बांगलादेशने मेंटेन ठेवलेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानबरोबर बांगलादेशची नेहमी तुलना केली जायची. बांगलादेश तसा नवीन देश आहे, असं असतानाही पाकिस्तानला तिने ज्या झपाट्याने मागे टाकलं आणि विशेष करून गारमेंट्समध्ये म्हणजे कपड्याच्या उद्योगामध्ये बांगलादेशचा हात आज दक्षिण आशियामध्ये किंवा साऊथ ईस्ट एशियामध्ये देखील कोणी धरू शकणार नाही. आजही तुम्हाला युरोपच्या, अमेरिकेच्या मॉल्समध्ये बांगलादेशमधनं बनलेले बेडशीट्स, चादरी, पिलो कवर्स मोठ्या प्रमाणावरती विकताना दिसतात. बांगलादेशमधले गारमेंट्स हे म्हणजे विशेष करून शर्ट्स, पॅन्ट्स हे मेड इन बांगलादेश हे मोठ्या प्रमाणावरती डिमांड त्यांची आज बांगलादेशमध्ये आहे. तर बांगलादेशची अर्थव्यवस्था ही पूर्वपदावरती आणणं, बांगलादेशचा विकास साधणं, ते करत असताना गरिबी असेल, बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करणं आणि सगळ्यात मोठं योगदान शेख हसीनांचं काय राहिलं असेल तर त्या ठिकाणचे बांगलादेशमधले जे जिहादी एलिमेंट्स आहेत, धार्मिक मूलतत्ववादी आहेत, विशेष करून जमाते इस्लामी आहे आणि बांगलादेश नॅशनल पार्टी ही प्रामुख्याने जमाते इस्लामी बरोबर टायअप करून ज्या पद्धतीचा मूलतत्ववाद हा बांगलादेशमध्ये पसरत होती, 15 वर्षांच्या काळामध्ये या मूलतत्ववादावरती आणि जिहादी घटकांवरती नियंत्रण ठेवण्यामध्ये शेख हसीना यांना यश प्राप्त झालं. कारण हे सगळे एलिमेंट्स भारताच्या विरुद्ध कार्य करायचे आणि हे पाकिस्तान बरोबरच्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना आहे. विशेष करून लष्कर ए तैयबा असेल, जैश ए मोहम्मद असेल, यांच्याबरोबर यांचा हँड इन ग्लोज होता, टायअप होता आणि भारताला जसा पाकिस्तान पश्चिमेकडनं त्रास देतोय तसं ह्या संघटना पूर्वेकडनं भारताला त्रास द्यायचा. मित्रांनो, यापूर्वी देखील भारतामध्ये काही बॉम्ब ब्लास्ट हे 2000 ते 2010च्या दरम्यान झालेले होते. त्यामध्ये बांगलादेश पुरस्कृत दहशतवादी संघटनांचा त्यामध्ये हात होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नुकताच जो दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट झालेला होता 10 नोव्हेंबरला, मित्रांनो, पहिले असं वाटलं की ते लोकल जे आहेत ते होम ग्राउंड टेररिझमचा हा भाग आहे. नंतर जैश ए मोहम्मदचा हात त्याच्यामध्ये पुढे आला आणि आता मित्रांनो त्याचं बांगलादेश कनेक्शन देखील पुढे आलेलं आहे. बांगलादेशमधल्या काही मूलतत्ववादी संघटना ह्या पूर्ण बॉम्ब ब्लास्टच्या मागे होत्या. कारण त्याच्यामधला जो डॉक्टर मुझम्मिल होता, हा डॉक्टर मुझम्मिल बांगलादेशमधल्या काही दहशतवादी संघटनांशी कनेक्टेड होता. आपण त्या विषयाकडे नंतर येणार आहोत. मुख्य म्हणजे आपण प्रयत्न करतो आहोत तो शेख हसीना ह्या कोण होत्या आणि त्यांचं योगदान काय होतं हे समजून घेण्याचा. आणि मित्रांनो, या 15 वर्षांमध्ये शेख हसीनांचं एक सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आणि भारतासाठीची एक सगळ्यात मोठी जमेची बाजू जी घडली ती म्हणजे भारत आणि बांगलादेश यांच्यामधलं बॉर्डर सेटलमेंट. लक्षात घ्या मित्रांनो, भारताची जी लँड बॉर्डर आहे, भारताची सगळ्यात मोठी लँड बॉर्डर ही बांगलादेश बरोबर आहे. ही साधारणतः 4000 किलोमीटरची लँड बॉर्डर आहे आणि हा लँड बॉर्डरचा डिस्प्यूट हा साधारणतः 1971 पासून चाललेला होता. त्या बांगलादेशमधल्या काही कॉलनीज, वसाहती ज्यांना म्हणतो, त्या भारतामध्ये आणि भारतामधल्या काही कॉलनीज बांगलादेशमध्ये होता. त्यामुळे आपल्याला सीमारेषेचं फेन्सिंग करणं किंवा तिथं कुंपण टाकणं याला देखील प्रचंड त्रास व्हायचा. मात्र याच्यामध्ये एक हिस्टॉरिकल ॲग्रीमेंट हा 2016 मध्ये झाला आणि ह्या ऐतिहासिक ॲग्रीमेंट नंतर भारताने शांततेने, चर्चेने आणि संयमाने जो लँड बॉर्डर डिस्प्यूट होता बांगलादेश बरोबरचा तो अत्यंत उत्तम पद्धतीने रिझॉल्व्ह केला. आणि जोपर्यंत शेख हसीना तिथं होत्या तोपर्यंत ह्या मूलतत्ववादी संघटना, विशेष करून या मूलतत्ववादी संघटना आपला जो नॉर्थ ईस्ट भाग आहे त्याच्यामधल्या ज्या फुटीरतावादी गट आहेत त्यांच्याबरोबर टायअप करत होते आणि भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. हे सगळं घडत असताना मित्रांनो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की शेख हसीना यांच्याकडनं सत्तेवर असताना काही गोष्टी चुका पण घडल्या. आता त्या चुकांमध्ये स्वाभाविकपणे विरोधी पक्ष जो होता तिथला बांगलादेश नॅशनल पार्टी असेल किंवा जमाती इस्लामी असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकणं असेल, BNPवरती बॅन करणं असेल. एक इलेक्शन तर BNP नव्हती, म्हणजे सिंगल हँडेडली इलेक्शन झाली ज्याच्यात आवामी लीग एकटं होतं आणि यामुळे
प्रामुख्याने त्यांच्या विरुद्धमध्ये थोडासा प्रोटेस्ट होता. आता एक तात्कालिक कारण असं घडलं की बांगलादेशमध्ये एक महत्त्वाचा निर्णय असा घेण्यात आला की जे बांगलादेशचे फ्रीडम फायटर्स होते, म्हणजे 1971 साली बांगलादेश तयार झाला त्यावेळेला बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी योगदान दिलं म्हणजे बांगलादेशचे फ्रीडम फायटर्स, त्यांचे जे पाल्य आहेत, त्यांचे जे नातेवाईक आहेत, यांना गव्हर्नमेंटमध्ये रिझर्वेशन देण्याचा एक निर्णय हा प्रामुख्याने घेण्यात आला. आणि हा निर्णय घेतला त्याच्या विरोधामध्ये बांगलादेशमधले जे तरुण आहेत हे सगळे तरुण रस्त्यावरती उतरले. आणि मग कारण आपल्याकडे जसं गव्हर्नमेंट जॉबचं क्रेज आहे तसं बांगलादेशमध्ये देखील क्रेज आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये, तरुणांमध्ये असंतोष होता. आणि हे जे तरुण रस्त्यावरती उतरले या तरुणांना शेख हसीना यांनी रजाकार म्हणून संबोधलं. रजाकार म्हणजे पाकिस्तानशी हात मिळवणी करणारे, पाकिस्तानला मदत करणारे, एक पद्धतीने देशद्रोही असं त्यांना म्हणता येऊ शकतं. त्यामुळे यांना रजाकार म्हणून संबोधल्यानंतर तरुणांमधला असंतोष हा प्रचंड वाढला. हजारोंच्या संख्येने तरुण आले आणि ही घटना घडली मागच्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ही घडामोड घडली. एक महिना हा प्रचंड प्रोटेस्ट चालला आणि ज्या वेळेला बांगलादेशमधलं हा जो जेनझी ज्याला म्हणू शकतो आपण, हा जो जेनझी तरुण वर्ग रस्त्यावरती उतरलेला होता, त्यांच्यावरती गोळीबार करणं, त्यांच्यावरती अटॅक्स करणं, या संदर्भात कट कारस्थान रचणं, अशा प्रकारचे आरोप शेख हसीनांवरती ठेवले गेले. मित्रांनो, हा संपूर्ण जो एक महिना संघर्ष चालला यामध्ये युनायटेड नेशन्सच्या एका संस्थेने जो रिपोर्ट दिला त्यानुसार 1500 तरुण मारले गेले, त्याच्यामध्ये काही लहान मुलं पण होती. आणि हे जे 1500 तरुण ह्या महिन्यामध्ये मारले गेले किंवा त्यांच्या हत्या झाल्या आणि त्यानंतर तिथं सत्तांतर झालं. सत्तांतर झाल्यानंतर 5 ऑगस्ट 2024ला शेख हसीना या भारतामध्ये आल्या आणि तेव्हापासून म्हणजे गेल्या 15 महिन्यांपासून शेख हसीना या भारतामध्ये वास्तव्य करून आहेत. आणि ह्या 15 महिन्यांच्या काळामध्ये तिथं आता मोहम्मद युनूस यांचं अंतरिम सरकार आहे, त्याचे चीफ ॲडवायझर आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, आज बांगलादेशची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. आर्थिक विकासाचा दर हा कमालीचा घटलेला आहे. त्याचप्रमाणे आपण असं बघतो की तिथं प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे, गरिबी वाढलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा ज्या धार्मिक मूलतत्ववादी संघटना ज्यांना शेख हसीनांनी ज्यांच्यावर नियंत्रण ठेवलं होतं त्या पुन्हा एकदा प्रचंड प्रभावी बनलेल्या आहेत. आणि त्या प्रभावी बनल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा याचा फायदा जो घ्यायचा प्रयत्न करतोय तो पाकिस्तान घेण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, गेल्या 15 महिन्यांमध्ये पाकिस्तानच्या लष्कराचे अनेक अधिकारी हे बांगलादेशला जाऊन आले, त्यांच्यामध्ये भेटीगाठी झाल्या, काही करार पण झाले. आणि एका करारानुसार भारताची भूमीमधले आपल्याकडचे काही भाग हे बांगलादेशने आपल्या नकाशामध्ये दाखवायला सुरुवात केली. आणि यामुळे आपण बघतो की जमात असेल किंवा इतरही अनेक संघटना मशरूमिंग झालं, त्या परत पुढे आल्या आणि त्यांनी आपल्या ज्या ॲक्टिव्हिटीज त्या वाढवल्या. यांच्याबरोबर लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद यांचे संबंध हे वाढले. आणि म्हणूनच जो 10 नोव्हेंबरला नवी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या जवळच्या मेट्रो स्टेशनच्या बाहेर बॉम्ब ब्लास्ट झाला, त्याचे आता बांगलादेश बरोबरचे धागेदोरे हे आता पुढे येताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सध्या भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान आहे आणि या पाकिस्तानमध्ये जो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आहे आसिम मुनीर हा अनइलेक्टेड आहे, त्याला काय लोकांनी निवडून दिलेलं नाही आहे, पण तो प्रचंड पॉवरफुल बनत चाललाय. दुसरीकडे भारताच्या पूर्वेला बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस आहे, त्यांना काय लोकांनी निवडून दिलेलं नाही आहे, पण मोहम्मद युनूस प्रचंड पॉवरफुल बनलेले आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी अनइलेक्टेड नेते आहेत आणि दोघे पॉवरफुल बनत आहेत आणि दोघेही भारताच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे जी आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. अर्थात यामध्ये जो 2024चा प्रोटेस्ट झाला किंवा तरुण रस्त्यावरती आले आणि त्यानंतर मोहम्मद युनूसकडे सगळी जबाबदारी देण्यात आली, त्यामध्ये मित्रांनो अशाही प्रकारचा काही बातम्या होत्या की याच्यामध्ये अमेरिकेचा अप्रत्यक्षपणे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण शेख हसीना जो आहे तो प्रामुख्याने चीनच्या अतिशय जवळ त्या जाण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यावेळेला चीनचा हस्तक्षेप हा बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेला होता. आणि एक सेंट मार्टिन नावाचं आयलंड आहे, त्यावरती अमेरिकेला तिथं आपला अधिकार पाहिजे होता, प्रवेश पाहिजे होता, त्याच्यावर प्रभाव पाहिजे होता आणि त्यासाठी शेख हसीना या तयार नव्हत्या. अमेरिकेला बांगलादेशबरोबर एक करार करायचा, त्याला सोफा असं म्हणतात, स्टेटस ऑफ फोर्सेस ॲग्रीमेंट, परंतु तो करायला बांगलादेश तयार नव्हता. त्यामुळे कुठेतरी अमेरिकेचा देखील याच्यामध्ये हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु तो इतिहास झाला.
आजची परिस्थिती अशी आहे की शेख हसीना या भारतामध्ये आहेत आणि बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलनी त्यांना दोषी ठरवत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ही सुनावलेली आहे. आणि ती का सुनावलेली आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलं. आणि त्याचप्रमाणे शेख हसीना या भारतासाठी किती महत्त्वाच्या होत्या हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. आता मित्रांनो, कळीचा प्रश्न असा येतो की आता त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर भारत त्यांना बांगलादेशला हस्तांतरित करणार का? शेख हसीनांना बांगलादेशला हस्तांतरित करणार का? कारण जसा हा निकाल लागला तसं बांगलादेशनी ऑफिशियली दुसऱ्यांदा कडक शब्दामध्ये मागणी केली आहे की तात्काळ शेख हसीना यांना आमच्याकडे हस्तांतरित करा. नाही केलं तर भारताचं हे कृत्य बांगलादेशबरोबर शत्रुत्वाचं असेल. एनिमिटी हा शब्द वापरला गेला पहिल्यांदा. हे शत्रुत्वाचं असेल असं आम्ही गृहीत धरू. मित्रांनो, अशा प्रकारची धमकी ही बांगलादेशकडनं भारताला दिली गेलेली आहे. भारताने जे ऑफिशियल स्टेटमेंट काढलेलं आहे ते अतिशय डिप्लोमॅटिक नेचरचं आहे, बॅलन्स्ड आहे. भारताने सांगितलं की बांगलादेशच्या लोकांना डेमोक्रॅटिक एलिमेंट्स असेल किंवा डेमोक्रेसी इस्टॅब्लिश करण्यासाठी आम्ही शक्य तेवढी मदत ही करू. त्यामुळे भारताने कोणती कमिटमेंट आपल्या स्टेटमेंटमध्ये दिलेली नाही आहे. परंतु बांगलादेशकडनं अशा प्रकारचं धमकी वजा विनंती ही भारताला केली. विनंती नाही म्हणता, धमकीच ही एक पद्धतीने की द्या, नाही तर शत्रुत्वचा आम्ही एक सिग्नल मानू त्याला, अशा पद्धतीची धमकी दिली गेली. आता प्रश्न पडतो मित्रांनो की भारत याच्यावरती काय निर्णय घेणार. भारतापुढे मित्रांनो 3 महत्त्वाचे पर्याय आहे. एक तर त्यांनी शेख हसीना यांना हँडओव्हर करणं, हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे तो म्हणजे बांगलादेशचा प्रस्ताव रिजेक्ट करणं. आणि तिसरा आहे तो म्हणजे सदर प्रस्तावावरती कोणताही निर्णय न घेणं आणि त्याला पेंडिंग ठेवणं. हा देखील पुढचा तिसरा पर्याय आहे. आता आपण पहिल्या पर्यायाचा विचार करू की काय भारतावरती काही बंधन निर्बंध आहेत का, किंवा अशी कोणतं करार आहे का की ज्या करारामुळे भारतावरती शेख हसीना यांना बांगलादेशला देणं बंधनकारक असू शकतं. मित्रांनो, भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 2013 मध्ये एक एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी झालेला. हा एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी म्हणजे असा आहे की जर बांगलादेशमधल्या काही व्यक्तींनी गुन्हा करून त्या भारतात पळून आलेल्या असतील आणि जर बांगलादेशच्या न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलेलं असेल तर भारत त्या व्यक्तींना बांगलादेशला हस्तांतरित करेल. आणि सेम म्हणजे व्हाईस वर्सा, जसं भारतामधनं क्राईम करून कोणी बांगलादेशला गेलं असेल आणि जर भारतीय न्यायव्यवस्थेने त्याला दोषी ठरवलं असेल तर बांगलादेश देखील त्याला भारताला परत करेल. याला एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी असं म्हणतात. हा 2013 मध्ये झालेला होता. आणि मित्रांनो, 2013ला देखील शेख हसीना या पंतप्रधान होत्या. बघा म्हणजे कसा योगायोग आहे. ज्या शेख हसीनांनी इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल तयार केलं त्याच इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलनी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. ज्या शेख हसीनांनी 2013 मध्ये भारताबरोबर एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी केली त्याच एक्स्ट्रॅडिशन ट्रिटीच्या अंतर्गत आज बांगलादेश शेख हसीनांना परत बांगलादेशमध्ये पाठवा अशा प्रकारची मागणी करत आहे. या एक्स्ट्रॅडिशन ट्रिटीमध्ये 2016 मध्ये एक दुरुस्ती करण्यात आली आणि त्या दुरुस्तीमध्ये असं म्हणण्यात आलं, त्याच्यामध्ये क्लॉज 10 सब क्लॉज 3 आहे. यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जर बांगलादेशच्या एखाद्या डिस्ट्रिक्ट कोर्टनी देखील एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवलं, शिक्षा दिली आणि जर तो व्यक्ती भारतामध्ये असेल तर भारताला त्याला परत करावं लागेल. आता मित्रांनो, लक्षात घ्या की जरी हा एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी झालेला असला तरी याच्यामध्ये भारताला देखील काही अधिकार दिले गेलेले आहेत. म्हणजे असं की ज्या व्यक्तीची मागणी करता आहात ती जर मागणी पॉलिटिकली मोटिवेटेड असेल, म्हणजे त्याच्या मागे राजकारण असेल, तर दुसरं त्या व्यक्तीच्या जीविताला धोका असेल, म्हणजे लाईफ थ्रेटनिंग अशा प्रकारचं असेल, किंवा त्या व्यक्तीचा छळ होणार असेल, त्याला म्हणतात फिअर ऑफ परसिक्युशन. या 3 गोष्टी अशा आहेत की आणि फेअर ट्रायल म्हणजे त्याच्याविषयी जो न्यायनिवाडा झालेला आहे तो ट्रान्सपरंट नसेल, पारदर्शी नसेल, तर या 4 आधारावरती भारत हे जे हस्तांतरण आहे ते रिजेक्ट करू शकतो. ओके, आता जर आपण आत्ताचा विचार केला शेख हसीनांच्या बाबतीमध्ये आणि ज्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलनी त्यांना शिक्षा दिली आहे त्याचा जर विचार केला आपण, तर बघा याच्या मागचा पॉलिटिकल मोटिव्ह हा स्पष्ट आहे. हा काय पॉलिटिकल मोटिव्ह आहे? का शेख हसीनांना फाशीची शिक्षा देण्यात आली? त्यांचा रोल हा 2024च्या त्या उठावानंतर होता की नाही हा नंतरचा प्रश्न. पण मुख्य मुद्दा असा आहे की या फेब्रुवारीमध्ये म्हणजेच पुढच्या फेब्रुवारी 2026 मध्ये बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत
आणि ह्या फेब्रुवारीमधल्या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने शेख हसीना यांना कोणत्याही प्रकारची भूमिका नको. शेख हसीनांचा राजकीय अस्त झाला पाहिजे आहे, पॉलिटिकल एंड ज्याच्यामध्ये आहे, त्या पुन्हा बांगलादेशमध्ये परतू नयेत. या दृष्टिकोनातनं हे टायमिंग साधलं गेलं आहे का, हे फार महत्त्वाचं. लक्षात घ्या, मोहम्मद युनूस यांच्यावरती प्रचंड प्रेशर आहे की तुम्ही तात्काळ इलेक्शन डिक्लेअर करा, डेट डिक्लेअर करा, आणि त्याच्यासाठी 26 नोव्हेंबर ही डेडलाईन आहे. 26 फेब्रुवारी डेडलाईन आहे. 26 फेब्रुवारीच्या पूर्वी त्यांना इलेक्शन घ्यायचे आहेत आणि आता ती डेट कधी डिक्लेअर होऊ शकते. त्यामुळे त्यांनी मुद्दामून ह्या डेट डिक्लेअर करण्यापूर्वी, म्हणजे फेब्रुवारीला आता 2-3 महिनेच राहिलेले आहेत, या 2-3 महिन्यांमध्ये त्यांनी मुद्दामून हा प्रकारचा निर्णय दिला. बघा मित्रांनो, पाकिस्तानमध्ये ज्या वेळेला मागच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्याच्यापूर्वी असाच प्रकार इम्रान खान आणि इम्रान खानच्या पार्टीबरोबर केला गेला, कारण ते प्रचंड पॉप्युलर होते. ते निवडणुकीमध्ये इम्रान खान परत निवडून आला असता म्हणून इम्रान खानवरती भ्रष्टाचाराचे आरोप लावले गेले आणि इम्रान खानला तुरुंगात टाकलं गेलं. सेम प्रकार आता तुम्हाला बांगलादेशमध्ये होताना दिसतोय. पुन्हा एकदा आवामी लीग हा निवडणुकीमध्ये स्ट्रॉंगली उभा राहू नये आणि शेख हसीना परत बांगलादेशमध्ये येऊ नये म्हणून त्यांचं पॉलिटिकल करिअर संपवून टाकण्याच्या दृष्टिकोनातनं हा निर्णय, हा टायमिंग साधला गेला आहे. आणि म्हणून जो काल निर्णय दिला गेला होता मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामधला, हा टायमिंग साधला गेला, कारण 2-3 महिन्यांनी त्यांच्याकडे सार्वत्रिक निवडणुका आहे. त्यामुळे पॉलिटिकल मोटिव्ह आहे का, तर 100% पॉलिटिकल मोटिव्ह आहे. त्यामुळे भारत रिजेक्ट करू शकतो. दुसरं आहे की त्यांना त्यांच्या जीविताला धोका आहे का, 100% धोका आहे. जर तुम्ही शेख हसीनांचं हस्तांतरण केलं तर एक तर त्यांना फाशी होईल किंवा त्यांच्यावर अटॅक होईल. मित्रांनो बघा, त्यांचे जे एज्युकेशन मिनिस्टर होते ना बांगलादेशचे, त्या एज्युकेशन मिनिस्टरला कोर्टामध्ये घेऊन जाताना त्याच्यावरती प्रचंड मोठा हल्ला झाला होता. अशा प्रकारचे 3 का 4 हल्ले त्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांवरती, म्हणजे जे शेख हसीनांच्या गव्हर्नमेंटमध्ये होते त्यांच्यावर पण झाले होते. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका आहे. तर भारताकडे दुसरा मुद्दा असा आहे की तो मुद्द्याच्या आधारे भारत रिजेक्ट करू शकतो. तिसरा, त्यांचा छळ होणं म्हणजे फिअर ऑफ परसिक्युशन आहे का, तर 100% फिअर ऑफ परसिक्युशन आहे. त्यामुळे जरी 2 देशांमध्ये एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी असली तरी भारतावरती अजिबात बंधन नाही आहे की भारताने त्यांना परत केलं पाहिजे. आता मित्रांनो लक्षात घ्या की एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी असती त्याची प्रोसेस काय असते. म्हणजे काय की जसं आत्ता बांगलादेशने भारताला एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की तात्काळ आम्हाला हँडओव्हर करा, नाही तर आम्ही त्याला शत्रुत्व मानू. मित्रांनो, अशा पद्धतीने हस्तांतरण होत नसतं. त्याची आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे. ती प्रोव्हिजन काय आहे की पहिले बांगलादेशला शेख हसीनांच्या विरुद्ध असलेले सर्व पुरावे, सर्व कागदपत्र हे ऑफिशियली भारताला हँडओव्हर करावे लागतात. ही पहिली स्टेप. ते भारताला हँडओव्हर केल्यानंतर भारत त्याचं एक्झामिनेशन करतो, ही दुसरी स्टेप. तिसरी स्टेप, भारतामध्ये त्या संदर्भात काही न्यायालयीन प्रकरणं होऊ शकतात, ही तिसरी स्टेप. आणि त्याच्यानंतर भारत तो निर्णय घेऊ शकतो. म्हणजे एक साधं पत्र लिहिलं आहे आणि शेख हसीना हस्तांतरित झाल्यात असं होणार नाही आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टिकोनातनं एक्स्ट्रॅडिशनची प्रोसेस असते आणि ती प्रोसेस कितीही महिने, कितीही वर्ष चालू शकते. त्यामुळे भारताकडनं जो तिसरा मी पर्याय तुम्हाला सांगितला, एक तर हँडओव्हर करणं, दुसरं रिजेक्ट करणं आणि तिसरं पेंडिंग ठेवणं. तर हा जो पेंडिंग ठेवण्याचा प्रकार आहे तो भारताकडनं होण्याची दाट शक्यता आहे. कारण हे डॉक्युमेंट सादर केले जाणं, त्याचं परीक्षण करणं आणि ते परीक्षण केल्यानंतर काही न्यायालयीन प्रकरण झाले आणि त्यानंतर निर्णय देणं. मित्रांनो लक्षात घ्या, 2010 मध्ये ज्या 7 लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा ह्याच इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने केलेली होती, त्यापैकी 6 पळून गेले आणि एकाची माफी करण्यात आली. त्यामुळे या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलला काय ऑथेंटिसिटी आहे, क्रेडिबिलिटी आहे, हे याच्यावरनं आपल्याला समजू शकतं. आणि दुसरं म्हणजे शेख हसीना यांनी हे सगळे आरोप आणि शिक्षा धुडकावून लावलेली आहे. हे फेअर ट्रायल झालेलं नाही आहे. तिथं कोणते गव्हर्नमेंट नाही आहे, कोणताही न्यायाधीश नाही आहे. ज्यांनी जमाते इस्लामीची बाजू मांडली तोच 2010चा वकील आज त्याचा मुख्य न्यायाधीश बनतोय आणि शेख हसीना यांना कोणती बाजू मांडण्यासाठी वाव दिलेला नाही आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे भारत ह्या सगळ्या गोष्टी रिजेक्ट करेल. भारत शेख हसीनांना हँडओव्हर करणं हे अशक्य आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आवामी लीग जो शेख हसीनांचा पक्ष आहे आणि जो शेख मुजीबुर रहमान यांच्या काळापासून चालत आला आहे, भारताचे मुजीबुर रहमान बरोबर आणि आवामी लीग बरोबर ऐतिहासिक संबंध आहेत.
क्लोज टाईज आहेत आणि त्यामुळे त्यांच्या काळामध्ये ज्या गोष्टी नॉर्थ ईस्टमधली शांतता असेल, फुटीरतावादी चळवळींना बांगलादेशकडनं मिळणारं समर्थन थांबणं असेल, जिहादी मूलतत्ववादी संघटनांवरती निर्बंध असतील, ह्या सगळ्या आणि लँड बॉर्डर सेटलमेंट, ह्या सगळ्या गोष्टी शेख हसीनांच्या काळात घडल्यामुळे भारत शेख हसीनांना हँडओव्हर करेल अशी शक्यता अजिबात नाही आहे. भारतावरती कोणताही आंतरराष्ट्रीय कायद्याचा दबाव असू शकत नाही. 2013चा एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी आहे, त्याच्यामधले 3 क्लॉजचा भंग बांगलादेशकडनं होत असल्यामुळे पहिलं पॉलिटिकल मोटिव्ह, दुसरं मृत्यूची शिक्षा किंवा मग फिअर ऑफ डेथ ज्याला म्हणतो की त्यांच्या जीविताला धोका आहे, ओके, लाईफ थ्रेटनिंग गोष्ट आहे, आणि तिसरं फिअर ऑफ परसिक्युशन. या तिन्ही गोष्टींमुळे भारत हे डिनाय करू शकतो. त्यामुळे बांगलादेशने कितीही तुम्हाला पत्र लिहिले किंवा धमकी दिल्या तरी हे पॉसिबल होणार नाही आहे. त्यामुळे भारत याला पेंडिंग ठेवण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याची बांगलादेशमधली जी परिस्थिती आहे ही भारतासाठी अतिशय धोकादायक आहे. आपल्याला पश्चिमेकडनं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचा त्रास आहेच आहे, आणि परवाचं जे सगळं प्रकरण, फरीदाबाद रॅकेट असेल, दिल्लीमधला बॉम्ब ब्लास्ट असेल, हे सगळं प्रकरण झाल्यानंतर व्हाईट कॉलर टेररिझम भारतात कसा वाढतो आहे, आणि जर ह्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तय्यबाला पुन्हा एकदा बांगलादेशमधल्या मूलतत्ववादी संघटनांचं समर्थन मिळालं तर आपल्याला पश्चिम आणि पूर्व अशा दोन्हीकडनं त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारताने ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय सावध राहणं येत्या काळामध्ये गरजेचं आहे.